So let us start with the next, that is how to solve the problem. But before that one, let us see some definitions. May be useful for fill in the blanks or some other true or false questions. Convex set, a set of points is said to be convex if line segment joining any 2 points of that set entirely lies within the set. आता खरं म्हणजे आता हा समजा सेट आहे, त्याच्यातले कुठले 2 पॉईंट जोडल्यानंतर जी रेषा तयार होते ती ह्या चौकोनामध्येच राहणार असेल तर त्याला म्हणतो कॉन्वेक्स सेट. सो दिस टाइप ऑफ फिगर इज अ कॉन्वेक्स सेट. दिस टाइप ऑफ फिगर इज ऑल्सो ए कॉन्वेक्स सेट. कारण त्याच्यातले कुठले 2 पॉईंट घ्या, जोडा, ती जी रेषा खंड असेल, लाईन सेगमेंट म्हटले त्याला, तो त्या एरियामध्ये राहायला पाहिजे. पण आता समजा तुम्ही अशी समजा फिगर घेतली आणि इथे एक पॉईंट घेतला आणि इथे दुसरा पॉईंट घेतला. इफ यू जॉईन दोज टू, द लाईन सेगमेंट जॉईनिंग दिस टू पार्ट्स इज नॉट कम्प्लिटली इन दिस पार्ट. त्याचा हा जो पार्ट आहे हा ह्या रिजनच्या बाहेर आहे. सो दिस इज नॉट ए कॉन्वेक्स सेट. सो दीज टाइप्स ऑफ सेट्स आर कॉन्वेक्स सेट्स. नाउ रिमेंबर वन थिंग, दॅट दीज कॉन्वेक्स सेट्स कॅन बी बाउंडेड और अनबाउंडेड. म्हणजे एखादा असा किंवा हा असा, हा इकडचा सगळा कॉन्वेक्स सेट असू शकतो किंवा हा इकडचा सगळा कॉन्वेक्स सेट असू शकतो. म्हणजे तो बाउंडेड असेल किंवा अनबाउंडेड असेल. पण त्याची कंडिशन काय, इफ लाईन सेगमेंट जॉईनिंग एनी 2 पॉईंट्स ऑफ दॅट सेट शुड बिलॉंग टू कम्प्लिटली इन दॅट सेट. त्यामुळे अशा प्रकारचे हे कॉन्वेक्स सेट आहेत, बाउंडेड अनबाउंडेड असतील. पण सेट ऑफ दिस टाइप वेअर पार्ट ऑफ द लाईन सेगमेंट इज नॉट इन द रिजन, सो दिस इज नॉट ए कॉन्वेक्स सेट. कॉन्वेक्स सेटचा अर्थ तुम्हाला कळला असेल. नाउ नेक्स्ट, सोल्युशन ऑफ एलपीपी. आता सोल्युशन ऑफ आतापर्यंत आपण एलपीपी कसा असतो बघितलं. त्याच्यात एक्स आणि वाय असतो. जेव्हा एलपीपी सोडवतो तेव्हा एक्स आणि वायच्या आपल्याला किमती काढायच्या असतात. सो द सेट ऑफ व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल्स टू सॅटिस्फाईज ऑल कन्स्टेंट्स इज कॉल्ड एलपीपी. आता नॉर्मल आहे, जे एक्स आणि वायच्या किमती ज्या काढू त्याला आपण म्हणणार सोल्युशन ऑफ एलपीपी. फिजिबल सोल्युशन. आता फिजिबल याचा अर्थ आपल्याला सोल्युशन विच सॅटिस्फाईज द कन्स्टेंट्स. म्हणजे आता कन्स्ट्रेंट म्हणजे कुठले, तर कंडिशन सच दॅटच्या पुढे जे आपण लिहितो कन्स्ट्रेंट्स जे लिहितो त्या सॅटिस्फाय करणाऱ्या ज्या एक्सच्या व्हॅल्यू म्हणतो आपण फिजिबल सोल्युशन. आता ऑप्टिमम फिजिबल सोल्युशन. फिजिबल सोल्युशन अनेक असतील, त्याच्यातलं ऑप्टिमम, कारण आपल्याला आता माहिती आहे की ऍक्च्युली प्रॉब्लेम्स आर ऑफ 2 टाइप, आयदर मॅक्झिमायझेशन ऑर मिनिमायझेशन. सो ऑप्टिमल फिजिबल सोल्युशन, ए फिजिबल सोल्युशन विच ऑप्टिमायझेस, दॅट इज आयदर मिनिमायझेस. म्हणजे झेडच्या किमतीवर अवलंबून आहे ते. झेड मिनिमम असणाऱ्या व्हॅल्यूज किंवा झेड मॅक्झिमम असणाऱ्या व्हॅल्यूज ज्या सॅटिस्फाय कन्स्टेंट करतील त्या सगळ्या व्हॅल्यूज म्हणजे ऑप्टिमम फिजिबल सोल्युशन. आणि शेवटची कंडिशन आहे फिजिबल रिजन, द कॉमन रिजन डिटरमाइंड बाय द कन्स्टेंट्स अँड नॉन निगेटिव्ह कन्स्टेंट्स किंवा नॉन निगेटिव्ह रिस्ट्रिक्शन्स कंडिशन इज कॉल्ड फिजिबल रिजन. आता हे समजून घेण्यासाठी ऍक्च्युली आपल्याला ना एक एलपीपी सोडवण्यासाठी म्हणजे सोल्युशन ऑफ एलपीचा एक प्रॉब्लेम घ्यायला लागेल. प्रॉब्लेम सोडवता सोडवता या गोष्टी आपल्याला कळतील. आपण एक प्रॉब्लेम घेऊया. सो लेट अस सी ए प्रॉब्लेम सॉल्व एलपीपी ग्राफिकली. आता ग्राफिकली असं म्हटलं तरी ऍक्च्युली आपल्याला ग्राफ पेपरवरच काढलं पाहिजे असं काही, आपल्याला लाईन काढायला लागणार आहे. आपण हे थोडंसं 11वी शिकलेलो आहोत इनइक्वेलिटीजमध्ये, त्याचा इतिहास आपल्याला वापर करायला लागणार आहे. हा मॅक्झिमायझेशनचा प्रॉब्लेम बघा. आपण शेवटी उत्तर लिहितो तो एकतर मॅक्झिमाइज काय किंवा मिनिमाइज असेल. आता हा मॅक्झिमायझेशनचा आहे आणि सब्जेक्ट टू 2 कन्स्ट्रेंट्स, याला कन्स्ट्रेंट्स असं म्हणतात किंवा कंडिशन्स म्हणतात. ह्याला म्हणतात नॉन निगेटिव्ह रिस्ट्रिक्शन. म्हणजे ह्याच्यात निगेटिव्ह काय नाही, एक नाही, दोन्ही पॉझिटिव्ह किंवा म्हणजे नॉन निगेटिव्ह असं त्याला म्हणतात, 0 किंवा पॉझिटिव्ह. तर आता ह्याची मुळात प्रॉब्लेम सोडवायचा कसा, त्याला काही स्टेप्स ठरलेले आहेत. हे जे कन्स्ट्रेंट्स आहेत त्याच्या आपण इक्वल करून घेतो. सो कन्सिडर इक्वॅलिटीज. साधारणतः पहिला प्रॉब्लेम आपण सोडवला की आपल्याला लाईन ऑफ ऍक्शन किंवा लाईन ऑफ सोल्युशन समजते. कन्सिडर इनइक्वॅलिटीज. इथे आहे 2x + 3y इज इक्वल टू 18 आणि दुसरा आहे 2x + y इज इक्वल टू 10. लेस दॅन ग्रेटर दॅन जेवढे काय असतील हे नॉन निगेटिव्ह सोडून तेवढे इक्वल करून घ्यायचे. आपल्याला ह्या दोघांच्या लाईन काढायचे आहे. आता ह्याची लाईन काढण्यासाठी आपल्याला नॉर्मली एक टेबल तयार करायला लागतं, x, y. याची लाईन तयार करण्यासाठी x, y आणि x, y. आता हे टेबल तुम्हाला माहिती आहे, आपण 10वीत अनेक वेळा ह्या गोष्टी केलेल्या आहेत.
साधारणतः एक लाईन काढण्यासाठी आपल्याला 2 पॉईंट पुरतात आणि इथे सुद्धा आपण शक्यतो 2 पॉईंटच काढणार आहोत, तिसऱ्या पॉईंटची आपल्याला आवश्यकता लागत नाही. आता हे पॉईंट कसे काढणार आहोत हे फक्त एलपीपी साठी आहे, नॉर्मली असं आपण करत नाही. कुठली एक्सची व्हॅल्यू घेतो, सबस्टिट्यूट करतो, वायची व्हॅल्यू काढतो आणि पॉईंट तयार करतो. इथे स्ट्रिक्टली आपण 0 ठेवून प्रयत्न करणार आहोत. जर ऑड व्हॅल्यू येत असेल तर आपण एखादी वेगळी व्हॅल्यू घेणार आहोत. समजा एक्स इथे 0 ठेवला तर 3y = 18 म्हणजे y 6 झाला, म्हणजे हा जो पॉईंट आहे झाला 0 6. समजा आपण याला a म्हटलं. आता y 0 ठेवलं तर 2x = 18 म्हणजे x झाला 9. हा तुमचा पाला पॉईंट 9 0. आता इथे कुठलाही ऑड आलं नाही, हा आपण पॉईंट सहज प्लॉट करू शकतो, त्यामुळे 2 पॉईंट पुरेसे आहेत. नाउ कन्सिडर दिस लाईन व्हेन यू टेक x0 आणि y0 हे असेच घ्यायचे, म्हणजे आपल्याला लाईन काढायला की पुढे काही कॅल्क्युलेशन करायला सोपं जातं. व्हेन यू पुट x0 यू विल गेट y10. सो युअर पॉईंट इज 0 10. बरेच वेळा विद्यार्थी इथेच पहिली गडबड करतात, x ची व्हॅल्यू पहिल्यांदा लिहायची असते आणि ही ऑर्डर्ड पेअर असते, उलट सुलट करून चालत नाही आपल्याला. अँड व्हेन यू पुट y0 इट इज 2x = 10. So y is 5, so it is 5 0. Suppose this point is C and this point is D. Now we'll draw the lines. आता एक गोष्ट महत्वाची, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जर हे दोन्ही नॉन निगेटिव्ह कॉन्स्टंट असतील तर ह्याचा अर्थ x आणि y दोन्ही पॉझिटिव्ह आहे, म्हणजे निगेटिव्ह नाही. त्यामुळे जेव्हा आपण ग्राफ काढू तेव्हा एक महत्वाची गोष्ट तुम्हाला ह्याच्यातनं समजते, यू हॅव टू कन्सिडर ओनली द पॉझिटिव्ह ऍक्सिस. म्हणजे तुमचा जो रिजन येणार आहे तो फक्त फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येणार आहे, त्यामुळे तुम्हाला निगेटिव्ह कडे जायचं नाही. कशावरून? बिकॉज एक्स अँड वाय बोथ आर पॉझिटिव्ह. त्यामुळे इकडे तुम्ही म्हणजे लाईन ग्राफ पेपर मुळात काढणारच नाही, आपण वापर करणारच नाही, परीक्षेचं तुम्हाला वापरण्याची गरज नसणार. फर्स्ट क्वाड्रंटच लागणार आहे, बाकीचं आपल्याला अनावश्यक लागणार नाहीये. नाउ यू हॅव टू ड्रॉ द लाईन्स. ही तुमची पहिली लाईन असणार आहे ए बी आणि ही तुमची दुसरी लाईन असणार आहे सी डी. इफ यू ऑब्झर्व द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ एक्स इज 9 हिअर आणि मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ एक्स इज 5 हिअर. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू जी आहे ती 9 पर्यंत तुम्हाला जायचं आहे. म्हणजे जर पट्टीने तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 घेता आलं तर घ्या, किंवा 2 4 6 8 आणि 10 असं घेतलं तरी सुद्धा चालेल. वाय ची व्हॅल्यू 6 आहे आणि y ची 10 आहे, म्हणजे तसंच इकडे पण घ्यायला लागेल 2 4 6 8 आणि 10. नाउ विल ड्रॉ दिस पॉइंट. आता 10वी 11वी सगळीकडे आपल्याला पॉइंट प्लॉट कसे करायचे 7वी 8वी पासून झालेले 0 6. सो दिस पॉइंट लाईज ऑन y ऍक्सिस. म्हणजे तुमचा हा पॉइंट झाला, सो दिस पॉइंट इज A. देन द अदर पॉइंट इज 9 0 y लाईज ऑन D. इथे तुमचा 9 असणार आहे, सो दिस पॉइंट इज B. सो फर्स्ट लाईन इज लाईन ए बी. फर्स्ट ड्रॉ दॅट लाईन. कारण काय होतं, अनेक वेळा असं होतं की पॉईंट सगळे काढून घेतले आणि मग लाईन ड्रॉ केली तर कुठले तरी पॉईंट कुठले तरी ह्याच्यावर जोडले जातात. तर ही लाईन कुठली आहे तर 2x + 3y = 18 आहे. सो इट इज 2x + 3y = 18. लगेच त्या लाईनवर त्याचं इक्वेशन लिहून टाकलं. नाउ ड्रॉस पॉइंट सी. दिस लाईज ऑन y ऍक्सिस 0 10 आहे, सो दिस इज युअर पॉइंट C and 5 0. That means this is your point D. So join these 2 points C and D. Which is this line? It is 2x + y = 10. इथपर्यंत फार काय वेगळं नाही. जे नॉन निगेटिव्ह कन्स्टंट्स आहेत, सॉरी कन्स्टंट्स आहेत, त्याच्यात इक्वल टू करून घ्यायचं, पॉईंट्स काढायचे, पॉईंट प्लॉट करायचे. नाउ you have to decide the region. X and y both are positive, so region will be in the first quadrant. आता फर्स्ट क्वाड्रंट मध्ये एकूण रिजन झाले किती बघा, 1 2 3 आणि 4. या 4 पैकी एक कुठला तरी रिजन तुम्हाला निश्चित करायचा आहे. नाउ रिजन विल डिसाइड युजिंग दिस फर्स्ट कन्स्ट्रेंट 2x + 3y <= 18. म्हणजे ही जी लाईन आहे, ही बघा ही लाईन आहे, त्याच्या या बाजूला तरी रिजन होईल किंवा या लाईनच्या वरच्या बाजूला तरी रिजन होईल. तो कसा ठरवायचा? आता 0 0 समजा आपण याच्यामध्ये सबस्टिट्यूट केलं तर this 0 + 0 <= 18. बरोबर आहे का? 0 <= 18, yes it is okay. So the region below this line or towards this origin, म्हणजे आता रिजन कुठला कॅन्सल झाला, हे 2 रिजन कॅन्सल झाले कारण ह्या लाईनच्या ओरिजिन कडच्या बाजूला हे 2 रिजन आहेत.
त्यामुळे हे दोन रिजन तुमचे या लाईनमुळे निश्चित झालेत. नाऊ अगेन इफ यू कन्सिडर धिस लाईन, अगेन इट इज लेस दॅन 0 0 सबस्टिट्यूट केले तर 0 लेस दॅन 10 दॅट इज ऑल्सो ओके. सो द रिजन टुवर्ड्स ओरिजिन ऑफ दिस लाईन हा ऑलरेडी कॅन्सलच झालेला आहे. आता याच्या इकडचा रिजन म्हणजे हा ऑटोमॅटिक कॅन्सल झाला, कारण हा वरच्या अपोजिट टू द ओरिजिन आहे. म्हणजे तुमचा ह्या दोन्हीमुळे रिजन राहिला कुठला, तर हा रिजन झाला. दिस इज कॉल्ड ए फिजिबल रिजन. म्हणजे याचा अर्थ तुमचं जे उत्तर आहे ते एवढ्यात कुठेतरी या रिजन मध्ये असणार आहे. सो सपोज दिस पॉइंट इज ए, दिस पॉइंट इज डी, दिस पॉइंट इज ओ अँड दिस पॉइंट इज ई सपोज. सो द रिजन, शेडेड रिजन O A E D is the feasible region. आता प्रश्न आहे की ह्याच्यातला प्रत्येक पॉइंटला एक एक्स ची व्हॅल्यू आणि एक वाय ची व्हॅल्यू असं असणारच आहे. आपण काय करायचंय की आता ह्याच्यात किती पॉइंट आहेत, सो देर आर लॉट ऑफ पॉइंट्स इन दिस रिजन. मग एवढे सगळे पॉइंट आपण चेक करणार आहोत का? पॉसिबल नाही. एवढी सगळी उत्तर आहेत का? तर तेही नाही. द सोल्युशन lies at the corners of this region. म्हणजे याच्यामध्ये अनेक पॉइंट्स आहेत, त्याचे फक्त हे जे कॉर्नर पॉइंट्स आहेत त्याला काही वेळा कॉर्नर पॉइंट मेथड असं सुद्धा म्हणतात, ग्राफिकल किंवा कॉर्नर पॉइंट मेथड. ते तेवढेच तुम्हाला महत्वाचे आहेत. त्या चार पैकी आता इथे 4 कॉर्नर पॉइंट्स आहेत. द कॉर्नर पॉइंट्स आर, आता पॉइंट्स कुठले आहेत बघा, O0 0 A. आता ए हा तुम्हाला पॉइंट ऑलरेडी माहिती आहे, तुमचा तोच आहे, तो 0 6 डी. हा डी पॉइंट इथे आहे बघा तुमचा, 5 0 अँड ई. आता ई जर तुम्ही ग्राफ पेपरवर पॉइंट काढला असला, म्हणजे ग्राफ हा काढला असला, तर ई तुम्हाला असं समजा असं आणि असं केल्यानंतर तो पॉइंट एखाद वेळ मिळू शकतो. ट्राय करायला हरकत नाही. समजा आपण सगळं ॲक्युरेट घेतलं असलं तर इथून समजा आपण इकडे आलो आणि इथून इकडे गेलो तर आत्ता सध्या तो 3 4 आहे असं वाटतंय आपल्याला. जर आपल्याला एक्झॅक्टली पॉइंट मिळाला तर तो बरोबर आहे की चूक आहे हे समजण्यासाठी आपण तो पॉइंट इथे घालून बघायचा, कारण दॅट पॉइंट इज ऍक्च्युअली पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ दीज 2 लाईन्स. अदरवाईज दुसरा तुम्हाला मार्ग आहे की ह्या 2 लाईन सरळ सोडवायच्या. ह्या 2 लाईन सोडवणं सोपं आहे बघा. 2x इथे आपण घेऊया, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे की नाही हे आधी बघूया आपण. समजा तो 3 4 पॉइंट आहे, ते 3 2 6 आणि 3 4 12 12 आणि 6 18, म्हणजे हे बरोबर आहे. पण ह्याच्यात पण घालून बघा, 3 2 6 आणि 4 10, म्हणजे आपला पॉईंट 3 4 हा बरोबर आहे. पण समजा तुम्हाला डायरेक्ट काढता येत नाही असं गृहीत धरतो, तो कसा काढायचा? तर 2x + 3y = 18 अँड 2x + y = 10. सरळ मायनस केलं तर हे मायनस 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 3y - y that is 2y = 18 - 10 that is 8. so y = 4. मी तुम्हाला ती व्हॅल्यू आपोआप मिळालीच. आणि मग ही जी व्हॅल्यू आहे ती ह्याच्यात कुठल्या तरी ह्या इक्वेशन मध्ये ठेवा. समजा y इथे ठेवला तर 4, म्हणजे 4 वाजता की 2y = 2x = 6 येईल, म्हणजे x = 3 येईल. म्हणजे तुम्ही या 2 लाईन सोडवून सुद्धा तो पॉईंट काढू शकता. पॉईंट तुम्ही कसा काढता याला काय महत्व नाही. रफ मध्ये पॉईंट सोडवलं लाईन्स आणि डायरेक्ट पॉईंट लिहिलं तरी चालेल. आता तुमचं पुढे काय झालं, आता हे 4च पॉईंट तुमची उत्तर आहेत. याचा अर्थ ह्या 4 पॉईंट सगळेचे सगळे उत्तर आहेत का? नाही. यापैकी एक कुठलं तरी उत्तर असणार आहे. ते कुठलं असणार आहे तर ते आपल्याला याच्यावरून ठरवायचं आहे. ही ऑप्टिमम सोल्युशन आहे. आता ही ऑप्टिमम सोल्युशनची पॉसिबिलिटीज आहेत, फिजिबल सोल्युशन्स आहेत. यापैकी कुठलं आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला व्हॅल्यूज काढायचे आहेत. बघा, z = 9x + 13y. आता ZO काढतोय मी, z at O. आता ती व्हॅल्यू 0च येईल, कारण x ची व्हॅल्यू 0 y ची व्हॅल्यू 0 ठेवल्यावर 0च येईल. z at A म्हणजे तुमचा 0 6 आहे, म्हणजे इथे ही पहिली 0 येईल, प्लस 13 × 6 78. ZD आहे नेक्स्ट पॉइंट D, 5 0, म्हणजे इथे 5 ठेवायचं आहे. 9 × 5 + 0 म्हणजेच 45. अँड Z at E म्हणजे इथे 3 4 ठेवायचं आहे तुम्हाला. सो 9 × 3 + 13 × 4 दॅट इज 27 + 52. सो इट विल बी 7 + 2 9, 5 + 2 7, 79. बघा आता थोडा ह्या 4 व्हॅल्यूज आहेत
आता ह्याच्यातला तुमचा प्रॉब्लेम कसला आहे, मॅक्झिममचा आहे, त्यामुळे जी मॅक्झिमम व्हॅल्यू दॅट इज युअर आन्सर. हेन्स मॅक्झिमम z इज इक्वल टू 79 ॲट E34 दॅट इज x इज इक्वल टू 3 अँड y इज इक्वल टू 4. म्हणजे हे सगळे तुमचे उत्तरांचे पॉसिबिलिटीज आहेत, पण त्याच्यातलं उत्तर एकच आहे की जे हे मॅक्झिमम करील ते काय आहे, x इज इक्वल टू 3 अँड y इज इक्वल टू 4 अँड मॅक्झिमम z इज इक्वल टू 79. असा हा पूर्ण एक प्रॉब्लेम तुम्हाला सोडवण्यासाठी एवढा वेळ लागतो. थँक्यू.